बोलो भारत माता की. लाखांदूरचा आवाजच कमी आहे बा. जेवण झालं ना. बोलो भारत माता की. वंदे इन्क्लाब. इन्क्लाबच्या नावानं ताकदीनं आवाज द्यायला पाहिजे. सर्वप्रथम आज मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मनामध्ये पुष्कळ विचार आहेत का सुरुवात कुठून करू साहेब. खुशी का गम, हसू की रडू. आपण हसण्यासाठी खुशीसाठी एवढी मोठी इमारत दिली साहेब, आपला धन्यवाद. डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतो आणि डेव्हलपमेंट होऊन राहिले साहेब. खुशी आहे हे प्रशासकीय इमारत झाली, लोकांना न्याय मिळेल. पण खरंच भंडारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय मिळून राहिला का? मिळून राहिला का साहेब? जनतेचा आवाज आहे, मी काय बोलू आता. फुके साहेबांनी आता म्हटलं 1 नंबरचा मंत्री, 2 नंबरचा मंत्री. अरे मी इथं बोलतोय की एक मुख्यमंत्री समजूनच आपल्याला भंडारा जिल्ह्याची परिस्थिती मी सांगू इच्छितो. बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांचे विचार आणि आजचा दिवस म्हणून मनामध्ये अशी गदगद वाटते का मी काय बोलू. खरं पाहिलं तर इथं सगळ्या मागण्याच आपल्या पुढे करायला पाहिजे. कारण की जेही मागणी आपल्याला आम्ही करत असतो सगळ्या मागण्या पूर्ण इथं होतात. नानाभाऊनं सुद्धा आता म्हटलं की आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब क्षणामध्ये सगळ्यांना सस्पेंड करतात. हा मनामध्ये विचार आहे किती लोक सस्पेंड होतील. सुरुवातीला साहेब मी 1-2 मागण्या मागतो मी तुम्हाला. मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना मी लॉजिस्टिक पार्क साठी लेटर दिलं होतं MIDCच्या डेव्हलपमेंटसाठी, जेणेकरून युवकांना इथं न्याय मिळेल, रोजगार अवेलेबल होईल. आमच्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या अशा जमिनी सरकारने घेतलाय. त्याच्यामध्ये भेलचा प्रकल्प आहे, रोहण्याचा आहे. तो रोहण्यामध्ये त्या कंपनीनं ते जमिनी विकून टाकल्या, पण त्या लोकांना अजूनपर्यंत रोजगार मिळाला नाही. मखरदोकड्याची जमीन आहे ते सुद्धा गेली. फेरो इलायन्स आहे तुमसर तालुक्यामध्ये साहेब, आमच्या फक्त जमिनीच गेल्या. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना, आमच्या लोकांना न्याय इथं साहेब मिळाला नाही. गोसेखुर्दचा प्रोजेक्ट आहे साहेब. आम्हाला वाटलं आमचे स्वप्न जागृत झाले, आमच्या शेतकऱ्यांचे मुलांना नोकऱ्या मिळतील. या गोसे प्रकल्पानं चारही बाजूला सुंदरचं वातावरण निर्मिती होईल. आमच्या लोकांना पाणी मिळेल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि सगळे शेतकरी सुजलाम आणि सुफलाम होतील. परंतु साहेब परिस्थिती काय, 40 वर्ष झाले साहेब, पण अजून पुनर्वसनाचा मुद्दा तिथं गेलेला नाही. माननीय पालकमंत्री पंकज भोयर यांना सुद्धा वारंवार विनंती केली, यांनी सुद्धा तिथं ऐकलं. सावंतकुमारजींना सुद्धा गोसेखुर्दचे प्रश्न ऐकले. परंतु साहेब मोठ्या लोकांना भेटायसाठी तिथं आंदोलन करावं लागते. किती मोठी शोकांकित आहे साहेब. त्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये अधिवेशन जेव्हा चाललं साहेब, मी 5 घंटे तिथं पाण्यामध्ये होतो. सापही पायावरून गेला होता साहेब. तेव्हाची जे थंडी भरली, आजपर्यंत थंडी नव्हती लागत, पण आतापर्यंत या गरमीमध्ये थंडी लागून राहिली. तर साहेब मात्र भेटीसाठी समजा सामान्य माणसाला एवढा वेळ लागत असेल साहेब, तर आजचा दिवस आणि आजचे विचार हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. मी हसू का रडू, खुश होऊ का गम मध्ये राहू. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे साहेब. लिमिटचा प्रश्न का बरं, मी दिल्लीमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला. 2 दिवसापूर्वी फडणवीस साहेबांना सुद्धा मी मिळालो.
परंतु त्याचे एक्सप्रेशन काही दिसले नाही साहेब. असं वाटलंच नाही मला की काही न्याय मिळेल म्हणून. आता तुमच्याकडून मुख्यमंत्री समजून मी अपेक्षा करतो साहेब की खरंच आम्हाला न्याय द्या. लिमिटची अट ठेवाच नको साहेब. कशाला पाहिजे लिमिटची? आज प्लॅनिंग असा पाहिजे का शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल हा गव्हर्नमेंटने पूर्णच नेला पाहिजे साहेब. तुम्ही फॉरेनला न्या, अमेरिकेला विका का कुठेही विका साहेब, तो आमचा प्रश्न नाही. दिवस रात्र साहेब आम्ही मेहनत करतो साहेब. मी सुद्धा शेतकरी आहे. माझा पण धान त्या पालांदूरच्या धान खरेदी केंद्रावर पडला. मी डॉक्टर माणूस आहे साहेब. हे नको समजा की मी एक किसान नाही आहे. किसान पुत्रही आहो आणि शेती सुद्धा करतो. माझा सुद्धा धान पडलेला. डीएमओ साहेबाला फोन केला. साहेब म्हणता पहिले का नाही सांगितलं, थोडी सेटिंग करून दिलो असतो. अरे साहेब तुम्ही म्हणता सेटिंग, आणि माझे शेतकरी बंधूचं काय होईल? म्हणजे जनप्रतिनिधीचं काम होणार आणि लोकांचे त्यातला मी नाहीच. आमची विचारधारा आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची आहे, गांधीजीच्या विचारधारेची आहे. आम्ही एकत्र राहू आणि एकत्र लढू. तुम्ही आपणास विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये भंडारा जिल्ह्यावर आणि गोंदिया जिल्ह्यावर अन्याय का होत आहे? आज आमच्याकडे काही उद्योगधंदे नाही. आमच्या जमिनी गेल्या. गोसे डॅम पासून आम्ही त्रस्त आहोत. अजूनपर्यंत लाखनी तालुक्याला साहेब पाणी नाही मिळालं. धारगाव मध्ये पाणी नाही मिळालं साहेब. आणि वैनगंगा नळगंगा योजनेच्या मार्फत आज चुलबन नदीवर तिथं तर पाणी आहेच नाही. तिथला पाणी काउंट करून साहेब तुम्ही तिकडे बुलढाणा अकोल्याला देणार आहे. म्हणजे आम्ही इकडे उपस्थित आहोत आणि आम्हाला पाणी नाही. योजना साहेब चांगली आहे का तिकडे पाणी नाही, पाणी दिल्या पाहिजे साहेब. पण कॅल्क्युलेशनही करावं पाहिजे का पाणी सहीमध्ये आहे का नाही. जो क्षेत्र प्रभावित आहे त्या क्षेत्राला पाणी खरंच मिळतंय का नाही साहेब. तर मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांवर अन्याय होईल नाही. कॅनलचे दुरुस्तीचे जे काम आहेत, जे निकृष्ट दर्जाचे काम इथं लोकांनी केलं आहे, ते त्यांना तुम्ही लाईनीवर आणणार, सरळ कराल आणि आमच्या लोकांना न्याय द्याल. विजेचा प्रश्न साहेब, अदानी पॉवर प्लांट आहे, कोराडी पॉवर प्लांट आहे साहेब, जवळच आहे आपल्याकडे. पण मात्र 8 तास आणि त्याच्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असते. 2-2 तास कुठं खराबी झाली तर ते बंद करतात लाईट साहेब. म्हणजे 6 तासामध्ये खरंच धानाची फसल होते का? होते का साहेब? बघा सगळे कास्तकार एका मताने आहे साहेब. 6 तासामध्ये होत नाही. आमच्यावर अन्याय नको करा. आम्ही धूळ खातो, आम्ही पोल्युशन खातो, आमचे रोड खराब होतात साहेब. आम्हाला एस्बेस्टोसिस सारख्या बिमाऱ्या होऊन राहिल्या. आम्ही आमची जमीन दिली, आमची माय आम्ही तिथं रोजगारासाठी त्या अदानीला आणि बाकीच्यांना दिली. परंतु साहेब त्याचा फायदा आम्हाला काय? त्याचा फायदा साहेब आम्हाला काहीच नाही. मी आपल्याशी विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही 16 तास नाही पण कमीत कमी 12 तास तरी तुम्ही वीज दिली पाहिजे साहेब, जेणेकरून इथं धान पिकवल्या जाईल साहेब. आज इकडं लिमिट आपण वाढवून द्याल, जेणेकरून 2 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र सरकारकडून 10 लाख मेट्रिक टन धान घेतलेला आहे साहेब. त्याच्यामध्ये 6.5 लाख मेट्रिक टन हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, म्हणजे 60% धान उत्पादन हा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातच होतो साहेब. पण आमच्याकडे मोठे कास्तकार नाही साहेब, छोटे छोटे कास्तकार आहेत. 1 एकराचे, 1.5 एकराचे, 2 एकराचे साहेब. आणि साहेब खरीपामध्ये 25-26 मध्ये 105 लाख क्विंटल म्हणजे 10 लाख मॅट्रिक टन हा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे उत्पादन साहेब. लिमिट एवढी तफावत काऊन साहेब? मला हा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो साहेब. आणि एकरी साहेब 1416 क्विंटलच तुम्ही घेता एकरी, आणि एमएसपी 2369 रुपये आहे साहेब. एमपी मध्ये आपल्यापेक्षा पिछडा होता एमपी आणि छत्तीसगड साहेब. तिथली एमएसपी 3100 रुपये आहे साहेब, आणि एकरी 20 क्विंटल घेतात साहेब.
एकरी 20 क्विंटल म्हणजे 62,000 कुठं आणि इथं 37,000 कुठं साहेब महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त रेव्हन्यू आपण सेंटरला आपण देतो साहेब. आणि आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आज काय निर्माण झाली आहे. म्हणजे तुम्ही त्याचा कॅल्क्युलेशन कराल साहेब. प्रत्येक दिवसाला तुम्ही पहा लागत खर्च 25,000 रुपये म्हणजे 10 ते 12,000 रुपये साहेब. तेही एमएसपी न विकलात तर. म्हणजे प्रत्येक दिवशी एका शेतकऱ्याचा उत्पादन फक्त 30 ते 40 रुपये. म्हणजे एका भिकाऱ्यानं भीक मागलं तरी त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात का नाही साहेब. कशी परिस्थिती झाली आहे आमच्या शेतकऱ्यांची. म्हणून आपणास विनंती करतो साहेब. मोदी साहेबांचे स्वप्न होते का इन्कम डबल झाली पाहिजे आपली. शेतकऱ्याची इन्कम डबल कशी होईल साहेब. आज धान खरेदी केंद्रावर 50 लाख मेट्रिक टन या विदर्भाचे पडले आहेत. त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन साहेब भंडारा गोंदियाचे आहेत. भंडाऱ्याचे 20 लाख मेट्रिक टन आज धान खरेदी केंद्रावर आहेत साहेब. कसा आपला घर चालवेल साहेब शेतकरी. म्हणून मी म्हणतो साहेब का मी ओरिजिनॅलिटी म्हणू का नको. कारण का आपण आले आपल्याला सगळ्या गोष्टी मागल्या तर आपण पूर्ण करतात साहेब. लॉजिस्टिक आणि एमआयडीसी साठी साहेब आपण प्रयत्न कराल आणि ते जागा अवेलेबल कराल मी आपणास विनंती करतो. दुसरा साहेब आमचे मंत्री महोदय उके साहेब यांना सुद्धा मी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक भवन साठी तुम्ही निधी मी देतो. पण जागा अजूनपर्यंत साहेब तिथं झाली नाही. ओबीसी समाजासाठी सुद्धा तिथं जागा झाली नाही. तर साहेब मी आपल्याला विनंती करतो की ह्या गोष्टीसाठी तुम्ही पाठपुरावा कराल ना लवकरच आम्हाला न्याय मिळवून द्याल साहेब. दुसरा आहे साहेब का रेती साहेब आपल्याकडे येते आणि साहेब आमची जी रेती साहेब आपण न्याय देणारे आहात. पण साहेब 5,000 रुपये ब्रास रेती साहेब एक गरीब किसान कास्तकार कसा करू शकेल साहेब. आज घरकुलासाठी तुम्ही म्हटलं 10 ब्रास रेती लागते साहेब. 5 गव्हर्नमेंट फ्री देते. 600 रुपये प्रति ब्रासचा रेट होता साहेब. 5,000 रुपये रेस. एवढी महागाई साहेब. कसं काय आमचा गरीब शेतकरी आपला घर बांधेल. तुम्ही बांधू शकता का साहेब. हे प्रश्न आहे साहेब. वरून अजून आतली गोष्ट सांगू इच्छितो साहेब. कारण का माझा मन असा विचलित होत आहे आज. कारण की आज डॉक्टर बाबासाहेबाच्या जयंतीचा दिवस आहे साहेब. आज लाखांदूर मध्ये साहेब मोहर्णा गौराडा इटान नांदेड इरली बांध पवनीमध्ये खातखेडा शिवनाळा वलनी भोजापूर तुमसरमध्ये 4 गाव चंदमारा तामसवाडी ब्राह्मणी साहेब. साहेब सगळे घाट चालू आहे साहेब. पण जिथून खोदायला पाहिजे साहेब जिथं डिमार्केशन दिलं तिथून खोदूनच नाही राहिले. भलत्याच जागी खोदून राहिले ते साहेब. बरोबर आहे का नाही साहेब. कारवाई करायला पाहिजे का नाही सांगा ना साहेब. नाना भाऊ म्हणते फटाफट. मी म्हणतो किती जणांना सस्पेंड साहेब. अरे ट्रकवाले कोणी आहेत का इथं साहेब. ट्रकवाले नाही त्यांच्याही व्यथा आहेत. जे रेतीचे ट्रक घेऊन जातात त्यांच्याही व्यथा आहेत. अरे कोणाकोणाला पैसे देते. 30,000 रुपये कुठं जाते. 15,000 रुपये कुठे जाते साहेब. तर हे बोलायची जागा नाही. कारण की आपला प्रशासन छान आहे. पण तकलीफ एवढीच होते साहेब का शाळेमध्ये साहेब छोटे छोटे 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना जेव्हा एमडी ड्रग्ज घेतात साहेब त्याच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे साहेब. मी आपल्याला विनंती करतो साहेब. सेंट पीटर शाळा असो सेंट पॉल शाळा असो गुरुकुल शाळा असो शाळाही साहेब समोर सांगण्यात तयार नाही. काही बदनामी होते. प्रायव्हेट शाळा आहे आणि पॅरेंट सुद्धा कुठं सांगणार का माझा पोरगा ड्रग्ज घेते म्हणून सांगू शकते का. म्हणून म्हणतो आपणास विनंती करतो साहेब का एक अशी समिती तयार करा. अशी टीम तयार करा का जेणेकरून यांना पकडले जाईल. मोठा रॅकेट आहे साहेब. भरपूर मोठा. डुप्लिकेट दारू तर येतेच साहेब. छत्तीसगड म्हणून डुप्लिकेट दारू साहेब. मी याच्यासाठी म्हणतो मुख्यमंत्री साहेब आपल्याला समजून मी म्हणत आहोत साहेब. नाही का विषय कसा महसूल मंत्री आपण आहात. नाहीतर लोक म्हणतील का विषय भटकला. हे काही जागा आहे का बोलायची. पण बाबासाहेबांचे विचार
सत्य बोलले का नाही? बोलायला पाहिजे का नाही? साहेब मी सत्यच बोलत आहो, मला माफ करून द्या. साहेब असे भरपूरचे प्रश्न आहेत का आपल्या क्षेत्रामध्ये इथं डेव्हलपमेंट झाला पाहिजे. पर्यटनासाठी बहुत चांगला वाव आहे. तलाव खोलीकरण बहुत चांगला मुद्दा घेतला परीने भाऊ तुम्ही, मी तुमचं अभिनंदन करतो. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि तिथल्या मंत्र्यांना मी मिळालो तर ते म्हणतात की आपल्याकडे भूजल वाढत आहे. मी पण शॉकमध्ये गेलो, भूजल वाढत आहे का? त्या पाचगावच्या शाळेत शिकणाऱ्या पोरांना तुम्ही विचारा साहेब, 18 बोरवेल तिथं खोदल्या गेल्या, 1000 फुटावर खोदल्या गेल्या. GR म्हणते साहेब का 200 फुटावरच बोरवेल खोदली पाहिजे. साहेब 1000 फूट तिथं खोदल्या गेल्या तरी सुद्धा एक बूंद पाणी नाही लागला. आणि केंद्रीय मंत्री म्हणतात की भूजल वाढून राहिला, फॉरेस्ट वाढून राहिला. अरे कितीतरी त्या स्कीम आहेत फॉरेस्टच्या, पण एक झाड नवीन दिसला नाही मला. तुम्हाला दिसला का झाड? साहेब अधिकारी मस्त काम करतात, प्रेमानं काम करतात. मी सुद्धा दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी मागितलं की ओल्ड पेन्शन प्लॅन चालू करायला पाहिजे साहेब. बाकी सगळे बेकार आहेत, मी त्यांच्या सुद्धा फेवरचा आहे साहेब. परंतु सरकारला समजा चांगले आकडे तिथं गेले तर बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंटचा GR 200 फुटाचा खाली, अरे मी तिकडे आकडा पाठवलो 350 फुटावर बोरवेल झाली तर त्यांच्यावरच कारवाई होईल. म्हणून कारवाईच्या अभावी सेंट्रल गव्हर्नमेंटला बरोबर आकडे नाही साहेब. गव्हर्नमेंट कसं निर्णय घेईल, आपण कसे निर्णय घेणार आहे साहेब का भूजल कसा वाढला पाहिजे? आज पूर्ण पाणी बहुतच चांगला प्रोजेक्ट आहे साहेब का सगळ्यांना पाणी मिळाला पाहिजे. परंतु साहेब जमिनीतला पाणी येणाऱ्या पिढ्यांना जो राखण ठेवलेला पाणी आहे भूजल तोच कमी होत असेल तर याला जिम्मेदार आपण आहोत साहेब. म्हणून तलाव खोलीकरणाचा मुद्दा फारच छान घेतलाय त्यांनी. त्या तलावातूनच आणि तलावाला समजा जोडलं तर तो पाणी झिरपेल आणि भूजल वाढेल साहेब. वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरावर झाली पाहिजे. आपली जिम्मेदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त बारिशचा जो पाणी आहे तो सुद्धा जमिनीत गेला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मोठे प्रकल्प गव्हर्नमेंट इथं करतील असा मी विश्वास ठेवतो. मी आपणास विनंती करतो साहेब की पाणी जल है तो जीवन है, जल नहीं तो कुछ भी नहीं साहेब. आज बाबासाहेबांच्या आशीर्वादानं काही विचार आपल्या समोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आणि गव्हर्नमेंटचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपण डेव्हलपमेंट कराल. अॅनिमल कॉन्फ्लिक्ट इथं वाढत आहे साहेब. गोंद्याचे कलेक्टर आले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, साहेब तुम्ही आमच्यासाठी लाभ या का नाही या? कारण का प्रत्येक दिवशी तुम्ही आल्यापासून एक ना एक मरतच आहे. त्या वडेगावमध्ये एक छोटासा बाळ मेलं, त्या तिरोळामध्ये त्या शाळेमध्ये ज्या टीचरनी, एक तर कोणताही नेता आणि टीचर आपल्या शाळेमध्ये आपल्याला पोरांना शिकवत नाही, त्या पोरीला तिथं शिकवलं पण तिथं स्टाफ कमी असल्यामुळे तो गेट 3 वर्षामध्ये साहेब खराब झाला. म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम असेल. आणि जीव गमावा लागल्या त्या मुख्याध्यापिकेच्या पोरीचा. हे दुसरी घटना झाली साहेब. तत्पूर्वी वाघाने एका बाईला मारलं, इथं पण मारलं, जवळच 2 जणाला मारलं. ते वाघीण लंगडी होती. मी त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याचा तुझा कौतुक करतो साहेब. फक्त दंडे घेऊन जातात आणि फटाके घेऊन साहेब. त्या हत्तीसाठी ते फॉरेस्ट अधिकारी जातात. साहेब छोटासा दंड आहे साहेब, एवढूसा दंडा, हा हत्तीला मारणार आहे साहेब. मी आपणास विनंती करतो साहेब, काही बंदुका, तोफा, गोळ्या द्या. आणि साहेब जानवर सुद्धा वाचले पाहिजे. अजून त्यांना प्रश्न विचारला की साहेब माणसं तर मरूनच राहिले पण तो वाघही मेला साहेब. आणि वाघ मेला कुठं साहेब? विहिरीमध्ये पडून.
मग विचार मनामध्ये हे येतो की फॉरेस्टचे अधिकारी सेंट्रल कंपनीच्या अंतर्गत पैसे घेतात, जनरल बजेटमधून पैसे घेतात, डीपीसी मधून पैसे घेतात, कंपाऊंड लावतात, विहिरीवर झाकण लावतात. मग हे वाघ मरतायत कसे? मनामध्ये विचार, हे काम करतायत का नाही? तुम्हाला वाटते काय काम करतात? साहेब बघून घ्या तुम्ही. साहेब मी आपणास विनंती करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या मनातली थोडीशी खतखत मी आपल्याला सांगितली साहेब. बाकीची पूर्ण लिखितमध्ये तुम्हाला देईन साहेब. आणि या डीपीसी मध्ये फक्त 150 करोड, मायनिंग मध्ये फक्त 8 करोड. तर या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा होईल साहेब? तिथं छोटासा ब्रिजही बांधायला गेला, रोडही बांधायला गेला तर 200 न 300 करोड रुपये लागतात साहेब. असा अन्याय या भंडारा जिल्ह्यावर होऊन राहिला साहेब. महाराष्ट्राची लिस्ट बघाल तर वरपासून खालपर्यंत शेवटचा हा भंडारा जिल्हा आहे साहेब. मी आपणास विनंती करतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपण चांगले इथं करोडना पैसे द्याल. मी दिल्लीत सुद्धा हे मागणी केली साहेब. आमचे स्पीकर साहेब ओम बिर्लाजी त्याने म्हटलं मागो मागो मागो. मला राहावं नाही गेलं. मी 1 लाख करोड रुपयाची मागणी केली साहेब आणि तुम्ही ते पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सबरांना विराम देतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद, जय भीम. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे इन्कलाब. धन्यवाद.